तृतीय पुरुष म्हणजे तिसऱ्या विषयी सांगणारे ह्याला तृतीय पुरुष म्हणतात. जसं की तो माणूस खूप चांगला होता, ह्याच्यामध्ये तो हे तृतीय पुरुष झाला, म्हणून ते तिसऱ्या विषयी सांगत आहे म्हणून तृतीय पुरुष झाला. आता आपण पाहणार आहोत दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय? जे वस्तू बद्दल सांगणारे ह्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. जसं की आपण एक उदाहरण घेऊ. हा टेबल आहे, ह्याच्यामध्ये दर्शक सर्वनाम म्हणजे काय हे हे इकडे सांग. दर्शक सर्वनाम ह्याच्यामध्ये कोणतं आहे? हा टेबल आहे, हा दर्शक सर्वनाम आहे. हा हे दर्शक सर्वनाम आहे. आपण ह्याच्यामध्ये एक 2-4 वाक्य घेऊ. तो शाळेत जातो. तो शाळेत जातो. इकडे हे वाक्यामधले सर्वनाम प्रथम पुरुष ते सांग. बस खाली. तू इकडे याच्यामधला प्रथम पुरुष कोणता आहे सांग. या वाक्यामधला काय? प्रथम पुरुष. मी हे प्रथम पुरुष सर्वनाम आहे. तू या इकडे. ह्याच्यामधला कोणता पुरुष आहे? प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष कोणता आहे? द्वितीय पुरुष. तृतीय पुरुष. ह्याच्यामधला दर्शक सर्वनाम कोणता आहे? इकडे ये रे. ह्याच्यामधला दर्शक सर्वनाम कोणता आहे? काय सांगू? हा दर्शक सर्वनाम आहे. राईट. आता ही नदी आहे, ह्याच्यामधला ही हे दर्शक सर्वनाम आहे, कारण की ही ते ह्याच्याविषयी सांगत आहे. माणूस असल्यावर ते प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष तृतीय झाला. पण आपल्या वस्तू विषय असल्यावर, कोणत्या नदी विषय असल्यावर त्याला हे दर्शक सर्वनाम असे म्हणतात. तू शाळेत जातो, ह्याच्यामधला कोणता पुरुष आहे? इकडे. ह्याच्यामधला कोणता पुरुष आहे? द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष, प्रथम पुरुष. द्वितीय पुरुष. राईट. आता हे आपले झालं. आपण आता बघून संबंध भावाचक नाम म्हणजे काय.